शुभविवाह या मालिकेच्या 9 फेब्रुवारीच्या भागामध्ये आकाश खूप चिडलेला असतो. आकाश सांगत असतो, पुरावे काय सांगतात, रिपोर्ट काय सांगतात, या सगळ्याशी मला काही देणं घेणं नाही आहे. आकाश जिवंत आहे म्हणजे भूमी आहे जिवंत. जोपर्यंत आकाशचा श्वास चालू आहे, भूमीचा श्वास जगात कुठेतरी चालू असणार आहे. असं म्हणत आकाश आता भूमी जिवंत आहे हे ओरडून ओरडून सगळ्यांना सांगत असतो. इकडे रागिणीचं नाटक सुरू होतं. आकाश बाळा, तू बरा झालास यासारखं दुसरं मला कोणतीही आनंदाची गोष्ट नाही आहे. मी देवी आईचे किती आभार मानू की माझा पूर्णपणे बरा झालेला आकाश माझ्या समोर उभा आहे. मला खूप आनंद झालाय बाळा. अशी नाटकं आता रागिणी करत असताना आकाश म्हणतो, आत्या, जोपर्यंत भूमी सापडत नाही माझ्या जीवाला चैन लाभणार नाही. मला माहिती आहे मी बरं झाल्याचा तुम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे, पण भूमी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माझा आनंद परत येणार नाही. त्यामुळे भूमीला शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भूमी मरूच शकत नाही. भूमी या जगामध्ये कुठेतरी आहे आणि तिला शोधून मी परत घेऊन येईन, तेव्हाच मी स्वस्थ बसेन. असं म्हणत आकाश आहे त्या अवस्थेमध्ये बाहेर पडत असतो. त्याला आता रागिणी सांगते, आकाश, अशा अवस्थेमध्ये बाहेर पडू नकोस. तुझी तब्येत बरोबर नाही आहे. तू ऐक ना, मी काय म्हणतोय ते ऐक तरी. पण आकाश ऐकायला तयारच नसतो. रागिणी म्हणते, तुझ्या आत्तूचं पण ऐकणार नाहीस का? इतका हायपर होशील तर पुन्हा तुझी तब्येत बिघडेल. लक्षात घे बाळा, तू आत्ता कुठे बरा झालायस, उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. यावरती आकाश म्हणतो, नाही आत्तू, मी या वेळेला तुझं सुद्धा काही ऐकणार नाही. माझी भूमी कुठेतरी आहे आणि तिला या घरात आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. सगळेजण आकाशला समजवत असतात, रागिणी पण पहिल्यांदाच रागिणीचं न ऐकता आकाश ताडकन भूमीला शोधायला बाहेर निघतो. त्याच वेळी आकाश सांगत असतो, त्या लोकांनी भूमीला बोटीवरती बांधून ठेवलं होतं. तिला बोटीवरती बांधून ते तिला मारण्याचा प्रयत्न करत होते. ती लोक कोण आहेत, त्यांना शिक्षा दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. असा रागिणी हादरते, कारण ती लोक म्हणजे ती रागिणीच असते. आणि आकाश बरा झालाय, त्याने जर सत्य शोधलं तर आपलं काही खरं नाही असा विचार करत ती आकाश थांब असं म्हणत असते. पण आकाश कोणाचंच काही ऐकत नाही. तितक्यात माधवराव आकाशचा हात पकडतात. त्याला आपल्या समोर बसवतात आणि सांगतात, भूमी जिवंत आहे ही आशा मला पण होती, पण या सगळ्यांच्या बोलण्यामुळे ती आशा माझी लोप पावली होती. पण आज तुम्ही जे बोलताय ना, त्यामुळे भूमी जिवंत आहे ही आशा पुन्हा पल्लवित झाली आणि तुमच्या बोलण्यामुळे मला खात्री आहे की माझ्या भूमीला तुम्ही परत आणाल. पण आकाशराव, आज तुम्ही बरे जाऊन समोर आलेले आहात. आत्ता तुम्हाला गमावणं हे मला परवडणार नाही आहे. भूमीला शोधा, पण आत्ता तातडीने जाऊ नका, कारण आमच्यासाठी तुम्ही पण तितकेच महत्त्वाचे आहात. तुमची सुरक्षा पण तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही आता कुठेही जाऊ नका. हवे तर तुम्ही बरं झालात ना की मी तुम्हाला अडवणार नाही. मग भूमीला शोधण्यासाठी तुम्ही नक्की जाऊ शकता. पण आत्ता स्वतःच्या तब्येतीची तुम्ही काळजी घ्या. आकाश म्हणतो, बाबा, मला जरी मागच्या काही दिवसामध्ये मला बाकीचं आठवत नसलं तरी आत्ता मला आठवते की तुम्ही माझी किती काळजी घेतात. जावई म्हणून मी तुम्हाला काहीच देऊ शकलो नाही, पण आत्ता तुमचा शब्द मी खाली पडू देणार नाही. माझं भूमीवरती खूप प्रेम आहे, पण मी तुमचा शब्दसुद्धा पाळेन. मी बरा झाल्यावरती मग भूमीचा शोध घेईन. पण आज मी तुम्हाला वचन देतो, काहीही झालं ना तरी भूमीला मी तुमच्यासमोर धड धाकट परत आणेन, तेव्हाच मी शांत बसेन. माधवराव म्हणतात, आकाश, मला तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. तुम्ही हे सगळं खरंच कराल ही मला खात्री आहे. असं म्हणत आता मात्र माधवराव आकाशच्या डोक्यावरती हात ठेवतात. आकाश उठतो, कोणाकडे काहीही बोलत नाही. भूमीच्या फोटोचा हार काढून फेकून देतो. तो फोटो घेतो आणि आपल्या रूममध्ये जातो. रागिणी हे दृश्य पाहतच बसते. म्हणजे हा वेडा बरा तर झालाय, पण बरा झालाय तो वेगळ्याच आविर्भावामध्ये. त्याला आत्तूबित्तू काही दिसतच नाही आहे. त्याला फक्त भूमीच दिसते आहे. काय चाललंय काय हे सगळं? आणि रागिणी हादरलेली असते. तोपर्यंत इकडे आता आकाश आपल्या रूममध्ये येतो. रूममध्ये येऊन तो भूमीचा फोटो टेबलवरती ठेवतो. भूमीसोबतच्या सगळ्या गोड आठवणी तो आठवतो. कशा पद्धतीने आपण वेडसर असताना सुद्धा भूमीने आपल्याला सपोर्ट केला. 4 चौघामध्ये आपल्याला वावरायला शिकवलं. 4 चौघामध्ये झालेला आपला अपमान सहन केला नाही. आपला कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं आकाशला आठवतं. भूमीने व्यक्त केलेलं प्रेम आठवतं आणि आकाश म्हणतो, भूमी, मला माहिती आहे तू जिवंत आहेस,
पण आज मी बरा झालोय, तुझं स्वप्न सत्यामध्ये आलेलं आहे. माझ्या तोंडून भूमी ही हाक ऐकायला तू इथे हवी आहेस. कुठे आहेस तू? ज्या वेळेला मला तुझी गरज होती त्यावेळेला तू पूर्णपणे माझी साथ दिलीस. आता मी बरा झालोय. तुला सगळं सगळं या जगातलं सुख मिळवून देणार आहे. तुझा इतक्या दिवसाचा त्रास मी भरून काढणार आहे. पण तू कुठे आहेस? तुझ्याशिवाय हा आकाश अपूर्ण आहे. आकाशशिवाय भूमी आणि भूमीशिवाय आकाश हे दोघं एकमेकांच्या शिवाय अपूर्ण आहेत. तू लवकरात लवकर माझ्या आयुष्यात परत ये. मला तुझी गरज आहे भूमी. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझ्या आयुष्याचं सोनं झालं. पण आत्ता चांगल्या काळामध्ये मी तुला सगळं सुख देणार आहे. तू परत ये भूमी, तू परत ये. असं म्हणत आकाश भूमीच्या फोटोकडे पाहत रडत असतो. इकडे नियतीने एक वेगळाच खेळ खेळलेला असतो. रघुकाकांना ज्या वेळेला डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की या मॅडमच्या घरच्यांना बोलवून घ्या, त्यावेळेला रघुकाकांनी दुसरं तिसरं कुणालाही न बोलवता भानुशाली, यशोधन भानुशाली या वकिलांना बोलवलं असतं. कारण यशोधन भानुशाली या वकिलांबद्दल भूमीच्या तोंडून रघुकाकांनी ऐकलेलं असतं. मग धावत पळत यशोधन भानुशाली वकील हॉस्पिटलमध्ये येतात. हॉस्पिटलमध्ये आल्यावरती रघुकाका त्यांचे आभार मानतात आणि आता रडायला लागतात. त्यावरती भानुशाली वकील म्हणतात, रघुकाका शांत व्हा, काही होणार नाही भूमी मॅडमना. इकडे डॉक्टर आता भूमीवरती उपचार चालू करतात. भूमीवरती औषधोपचार चालू होतात. मलमपट्टी होते. डॉक्टर नर्सला इन्स्ट्रक्शन देतात आणि मग ते भानुशाली वकिलांना भेटायला येतात. भानुशाली वकील सांगतात, मी ह्यांचा फॅमिली मेंबर आहे. डॉक्टर म्हणतात, हे बघा, म्हणजे 3 दिवस त्या तशाच अवस्थेमध्ये पडून होत्या. त्यांना जबरदस्त धक्का बसलाय आणि जबरदस्त धक्का त्यांच्या मेंदूला बसलेला आहे. मेंदूला बसलेल्या जबरदस्त धक्क्यामुळे त्या अजूनही शुद्धीत नाही आलेल्या आहेत. त्या बहुतेक कोमात गेलेल्या आहेत आणि कोमात गेलेला पेशंट हा बरासुद्धा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, होप सोडू नका. आपण औषधोपचार चालू ठेवलेले आहेत. असं म्हणत आता डॉक्टर आपल्या बाजूने समजवण्याचा भानुशाली वकिलांना प्रयत्न करतात. रघुकाका मात्र हादरतात. त्यावरती भानुशाली वकील म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, भूमी मॅडमना काही होणार नाही. देव त्यांची साथ सोडणार नाही. रघुकाका म्हणतात, डॉक्टरांनी ज्या वेळेला मला फॅमिलीला बोलवायला सांगितलं तेव्हा मला फक्त तुमची आठवण आली आणि तुमचे किती आभार मानू. माझ्या एका फोनवरती तुम्ही धावत पळत आला. भानुशाली वकील म्हणतात, काय बोलताय? मी मित्र आहे त्यांचा. त्यांच्या अडीनडीच्या काळामध्ये साथ द्यायला मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं नाही राहणार तर कोण राहणार? यावरती रघुकाका म्हणतात, हो, पण तुम्ही आलात मला खूप बरं वाटलं. डॉक्टर सांगतात, पुढचे उपचार आपण चालू ठेवायचे आहेत. मग रघुकाका आणि आता भानुशाली वकील भूमीच्या जवळ येतात. अजूनही भूमी आता कोमातच असते. त्यावेळेला भानुशाली वकील म्हणतात, खूप काही सहन केलं यांनी. मला ह्या घटनेबद्दल कळलं, पण बरेच दिवसात त्यांचा माझा काही कॉन्टॅक्टच नव्हता. त्यांच्या बाबतीत काय घडतंय हे मला खरंच माहीत नव्हतं. पण आज सगळं समजलेलं आहे. हा बोटीचा अपघात हा अपघात नसून घातपाताचाच प्रकार असू शकतो आणि याच्या मागे त्यांच्याच घरच्या माणसांचा हात असू शकतो. यावरती रघुकाका म्हणतात, म्हणूनच मी या जिवंत आहेत हे त्यांच्या घरच्यांना कळवलं नाही. भानुशाली वकील म्हणतात, हे चांगलं केलं. त्यापर्यंत त्या शुद्धीवरती येत नाहीत ना, तोपर्यंत आपण त्यांच्या घरच्यांना कळवायचंच नाही. यावरती रघुकाका म्हणतात, पण त्यांचे वडील माधवराव ते तर खूप चांगले आहेत. म्हणजे त्यांनीच मला भूमी मॅडमचा पत्ता दिला. यावरती लगेचच भानुशाली वकील म्हणतात, हे बघा, त्यांना कळवलं ना तर त्यांच्या घरचे पण अलर्ट होतील. मग रघुकाका म्हणतात, हो, त्यांची सावत्राई अलर्ट होईल. त्यामुळे आपण सध्या नको कळवूया. रघुकाका विचार करतात, भूमी मॅडम तर बऱ्या झालेल्या आहेत, पण माझे आकाश बाबांना काय झालं असेल? नियतीने त्यांना पण सुखरूप ठेवावं म्हणून रघुकाका प्रार्थना करतात. भानुशाली वकील म्हणतात, हे बघा, काळजी करू नका. देवतारी त्याला कोण मारी, सगळं सुखरूप असेल. तुम्ही काळजी करू नका. एकदा भूमी मॅडमना शुद्धीवरती येऊ दे, मग पुढे काय करायचं हे आपल्याला ठरवायला सोपं जाईल. असं म्हणत आता भानुशाली वकील आणि रघुकाका मिळून मोठा प्लॅन करतात. भूमीवरती उपचार चालू करतात. भूमी अजूनही कोमात असते. तोपर्यंत इकडे आता आकाश शैलेश वर्तक डॉक्टरांना भेटायला गेलेला असतो. आजी इकडे आकाशला सांगत असते, हे बघ आकाश बाळा, 4 खास तू खाऊन घे, कारण तू काही खाल्लं नाहीस ना तर आता भूमीला वाईट वाटेल. आकाश म्हणतो, मी कसं खाऊ? माझ्या घशाखाली कसं अन्न उतरेल? सांग आजी. माझी भूमी कुठे असेल? तिने काही खाल्लं नसेल, तिच्या घशाखाली अन्न नाही तर मी कसं खाऊ? यावरती आजी म्हणते, जर तू उपाशी राहिलास तर तिला आवडेल का?
तू उपाशी राहणं तिला कधीच आवडणार नाही. त्यामुळे तिच्यासाठी, ती बरी होण्यासाठी तुला खायला पाहिजे, तुला शक्ती आली पाहिजे, तर तिचा शोध घेशील की नाही तू, असं म्हणत आजी आकाशला भरवते. आकाशला पण पटतं की आपण जर बरे झालो तरच भूमीला शोधण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. मग मात्र आकाश खातो आणि आता तो शैलेशवर्धन डॉक्टरांकडे जातो. शैलेशवर्धन डॉक्टरांकडे आकाशला सगळ्या सत्याचा अचूक उलगडा होतो. तो शैलेशवर्धन डॉक्टरांकडे जाऊन स्वतःच्या ट्रीटमेंटबद्दल किंवा भूमीबद्दल किंवा भूमी इकडे आली होती तेव्हाची सगळी माहिती विचारतो आणि त्याला कळलेली गोष्ट खूप शॉकिंग असते. शैलेशवर्धन डॉक्टर सांगतात, खरं सांगू का, तर भूमी मॅडम इकडे यायच्या, त्यांनी तुमची ट्रीटमेंट नव्याने इथे सुरू केली होती आणि या सगळ्यामध्ये त्यांना तुमच्या घरच्यांवरती पण संशय होता. तुमच्या घरातली अशी काही माणसं आहेत ज्यांच्यावरती भूमी मॅडमना संशय होता आणि तुमच्या घरातली माणसं ही वाईट चिंतायत असं त्यांना वाटायचं. असं म्हणत उघडपणे आता शैलेशवर्धन डॉक्टरांनी आकाशला अगदी अलर्ट केलेलं असतं की तुमच्याच घरातल्या माणसाने तुम्हाला वेडं बनवलं आहे आणि भूमीला त्रास दिलेला आहे. इकडे रागिणी सांगत असते, ज्याप्रमाणे आकाश जिवंत आहे त्याप्रमाणे भूमी जिवंत असेल तर आपल्याला तिचा शोध घ्यायला पाहिजे, हॉस्पिटलमध्ये वगैरे शोधलं पाहिजे. असं म्हणत आता भूमीचा शोध घेण्यासाठी रागिणी आणि अभिजित यांची माणसं तैनात असताना आकाश भूमीपर्यंत पोहोचणार असतो. आकाश सिटी हॉस्पिटलमध्ये जातो त्यावेळेला भूमीला शिफ्ट केलं जात असतं. आकाश तिथूनच पास होत असतो पण हातात मोबाईल असल्यामुळे तो तिकडून पास होतो, भूमी इकडून जाते. पुन्हा आकाश वळून मागे बघतो, आकाशला भूमी दिसणार. आता मात्र मालिका पाहायला रंजक होणार.